आज खरं तर एवढी संकट आली, अतिशय मुंडे परिवारानं कुठंतरी संपून जावं अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती। पण डॉक्टर बाबासाहेबांचे आंबेडकरांचे विचार जे आहेत ते विचारांना आपण घेऊन जात असल्यामुळं आपल्याला कधीही हार या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही आणि 2-2 दिवस लागतील। तशा प्रकारचा प्रवास करत ते त्या ठिकाणी गेले आणि गावातील काही प्रमुख आपले युवक हे त्यांच्या सोबत गेले आणि त्यांनी सर्वांनी हा पुतळा आवडला आणि तो आज खऱ्या अर्थानं गावामध्ये उभा राहत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे। खरं तर आपल्या गावामध्ये पूर्वी पण बाबासाहेबांचा पुतळा होता, परंतु तरुण भावांना वाटलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा आणि त्यांनी केलेलं कार्य याचा कुठंतरी आपल्याला आठवण राहावी आणि त्यांच्या विचाराची देवाणघेवाण आपण या पुतळ्यापासून जात असताना घेऊन जाऊ, यासाठी हा पुतळा या ठिकाणी उभा केलेला आहे। स्वर्गीय मुंडे साहेब असतील, स्वर्गीय अण्णा असतील, नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊनच त्यांनी उभ्या आयुष्यात कार्य केलेलं आहे। आज ज्यांच्या हस्ते खरं तर आपलं स्वप्न होतं, आज साहेबांचं खरं तर तब्येत बी ठीक नाही, परंतु त्यांनी वेळात वेळ काढला म्हणण्यापेक्षा आपण भांडून घेतला, कारण आपण गावकरी आहोत, पहिला अधिकार आपला असला पाहिजे या अर्थाने आपण आदरणीय साहेबांचा वेळ पण घेतला आणि साहेबांनी पण तब्येत खराब नसताना सुद्धा या ठिकाणी आले। त्याबद्दल गावचा रहिवासी म्हणून मी तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांचेसुद्धा आभार मानतो। आणि येणाऱ्या काळामध्ये काही जण म्हणले हे करा ते करा, काही आपल्याला सांगायची गरज नाही, कारण आपण गावात राहत असतो आणि गावात राहत असताना तुमच्यामध्येच आम्ही लहानाचे मोठे झालोत, त्यामुळे आपल्या गावच्या काय समस्या आहेत हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत। त्यामुळे आपण विचार करतो, त्या विचाराच्या पलीकडे आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब विचार करत असतात। त्यामुळे आपल्या बारीक सारीक छोट्या मोठ्या ज्या काय गोष्टी आहेत त्या सर्व या ठिकाणी पूर्ण होतील याची मी साहेबांच्या वतीने ग्वाही देतो। आज खरं तर एवढी संकट आली, अतिशय मुंडे परिवारानं कुठंतरी संपून जावं अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती। पण डॉक्टर बाबासाहेबांचे आंबेडकरांचे विचार जे आहेत ते विचारांना आपण घेऊन जात असल्यामुळं आपल्याला कधीही हार या ठिकाणी आपल्याला मिळणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेबांचे आशीर्वाद धनंजयजी मुंडे साहेबांच्या पाठीशी आहेत। आणि पुन्हा एकदा आज आपल्या या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या प्रसंगी एवढीच बाबासाहेबांना आणि गौतम बुद्धांना प्रार्थना करतो की येणाऱ्या काळामध्ये लवकरच धनंजय मुंडे साहेब हे लाल दिव्याच्या गाडीत दिसले पाहिजे, कारण त्यांचं ते कार्य फार मोठं आहे आणि आपल्या गावासाठी तर ते करतच आहेत, पंचक्रोशीसाठी सुद्धा करावं आणि या संबंध महाराष्ट्रासाठी त्यांनी काम करावं एवढीच त्यांना शुभेच्छा देतो। आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना मानाचा जय भीम करून मी माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद।